नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण वाळवणीतला दुसरा पदार्थ म्हणजे पोह्याचे पापड बघणार आहोत. आणि हे पापड घरातल्या 2 साहित्यामध्ये हे पापड बनतं आणि अगदी छान असे हे पापड बनतात आणि याला करायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. तर हे असे सोपे पापड आपण आज बनवणार आहोत. आणि जर एक पापड कुरडई तळली तर तुम्ही बघू शकता कढई भरून ही कुरडई होते. अगदी असे मस्त असे ह्या कुरडया तयार होतात. तर त्याची रेसिपी आज बघणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, अशा पद्धतीने जे आपले घरात अवेलेबल आहेत तेच पोहे मी घेतलेले आहेत. ते अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत. तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण हे पोह्याच्या कुरडया करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला फक्त बेसिक 1-2 साहित्य लागणार आहेत जे घरीमध्ये आपल्या अवेलेबल असतात. तर हे आपण काय केलेले आहे, स्वच्छ चाळून घेतलेले आहेत. जे काही कचरा आहे तो यामधला काढून घेतलेला आहे. आणि आता हे जे पोहे आहेत ना ते मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक सुजीच्या चाळणीने हे जे पोहे आहेत ना बारीक केलेले मिक्सरला चाळून घेत आहे. त्याच्याने काय होतं, सुजीच्या चाळण्याने चाळल्यामुळं काय होतं, याला चिकटपणा चांगला येतो. त्याच्यामुळे मी सुजीच्या चाळण्याने चाळलेले आहेत. तर दुसरा बॅचसुद्धा अशाच पद्धतीने मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि हे सुद्धा अशा पद्धतीने चाळून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर यामध्ये फक्त मीठ, मी तुम्हाला म्हटलं होतं ना घरातल्या फक्त बेसिक साहित्यामध्ये हे बनतं. पोहे आणि मीठ यामध्येच हे कुरडया खूप छान अशा बनतात. मीठ टाकून आता आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, मी इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता हे जे गरम केलेलं पाणी आहे ना ते आपल्याला या पोह्यामध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही पोहे भिजवूनसुद्धा ह्या कुरडया करू शकता. म्हणजे पोहे भिजायला घालायचे आहेत आणि नंतर तुम्ही भिजून झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये पल्स मोडवर थोडंसं फिरवून पण अशा पद्धतीने कुरडया करू शकता. आणि नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्ट मिक्सरला पोहे बारीक करून यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून अशा पद्धतीने सुद्धा पोहे करू शकता. आता याला एक 5 मिनटं किंवा 2 मिनटं मी रेस्ट करायला ठेवलेलं होतं. आता याला काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेत आहे पाणी टाकून. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाणी टाकून मी हा मस्त असा गोळा तयार करून घेत आहे. पाणी जेवढं लागेल तेवढं तुम्ही यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, मऊसूत असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला काय करायचं, याला जास्त मळायचं आहे. म्हणजे मऊसूत मळलं ना की कुरडया छान होतात, म्हणून याला छान असं मळून घ्यायचं आहे. जर दुसऱ्या पद्धतीने तुम्ही जर मिक्सरमध्ये थोडंसं बारीक पल्स मोडवर जर फिरवून घेतलात ना तर पीठ अजून छान मऊ होतं. तर अशा पद्धतीने मला थोडंसं कोरडं वाटत होतं पीठ, म्हणून मी परत याला थोडंसं पाणी लावून हे पीठ आहे ना मऊ करून घेत आहे. तर अशा पद्धतीने हे मी पीठ छान असं बघू शकता तुम्ही मळून घेतलेलं आहे. आणि मळून घेतल्यामुळं काय होतं, आपल्या कुरडया छान पडतात. आणि बघा याला आपण कोणताही गॅस वगैरे पेटवलेला नाही आहे आणि झटपट असे हे पापड तयार होतात. तर अशा पद्धतीने सोयऱ्यामध्ये हे जे आहे ना मी टाकलेलं आहे. आणि आता अशा पद्धतीने आपल्याला कुरडया करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी या कुरडया करून घेत आहे. किती छान अशा कुरडया होत आहेत बघा, तुटत नाही आहेत, काय नाही आहेत, अगदी छान अशा कुरडया होतात. आणि याला कोणीही करू शकेल. म्हणजे ज्यांना कुणाला पापड करता येत नसेल ना तेही कुरडया या करू शकतील. तर अशा या सोप्या पद्धतीच्या कुरडया आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी या कुरडया करून घेत आहे पटपट. मला तर याला कुरडया टाकायला फक्त मला वाटते सगळं पीठ वगैरे मळून करून आणि कुरडया टाकूपर्यंत फक्त अर्धा तास या कुरडयासाठी लागलेले आहेत. सर्व कुरडया मी करून घेतलेल्या आहेत. 2 ते 3 दिवस हे उन्हामध्ये वाळलेले आहेत. तर तुम्हाला आता थोडेसे लालसर दिसत असतील, पण तळल्यानंतर हे पांढरे शुभ्र तयार होतात. तर बघा कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा कुरडई छान फुललेली आहे. आणि कढई भरून हे पापड फुलतो. तर तुम्हाला मी बघा तळून दाखवते किती छान ह्या कुरडया मस्त अशा फुलत आहेत. तर एक
माझ्या मुलांना खायच्या पण होत्या, म्हणून मी अशा पद्धतीने खूप साऱ्या या कुरडया तळून घेतलेल्या आहेत. तर अशा जर छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता मी खूप साऱ्या कुरडया तळून घेत आहे आणि ह्या सर्व कुरडया एवढ्या छान अशा फुलत आहेत. तुम्हाला दिसतच असेल की याच्यावरून की ही कुरडई किती छान होते. तर बघा किती मस्त अशा कुरडया तयार झालेल्या आहेत. मी तुम्हाला कुरडई उचलूनसुद्धा दाखवते किती छान झालेली आहे बघा. आणि किती 3 ते 4 पटं फुललेली आहे. तोडूनसुद्धा दाखवते बघा. किती खुसखुशीत ही कुरडई झालेली आहे बघा. किती मस्त अशी ही कुरडई तयार झालेली आहे. तर ही अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान होते. तर अशा छान छान रेसिपी घेऊन परत भेटूया. थँक्यू.